भीमा कृषी प्रदर्शनाचं आयोजन मेरी वेदर ग्राउंडवर करण्यात आलेलं आहे आणि या कृषी प्रदर्शनाचं आज उद्घाटन देखील झालेलं आहे। या कृषी प्रदर्शनामध्ये महिला बचत गट देखील सहभागी झालेले असतात। या सर्व पार्श्वभूमीवर माझ्यासोबत बोलण्यासाठी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती धनंजय महाडिक आहेत। काय सांग? नमस्कार। मी सर्व नागरिकांना तुमच्या माध्यमातून विनंती आणि आवाहन करते की जरूर भीमा कृषी प्रदर्शनाला भेट द्या आणि येणाऱ्या पुढच्या 3 दिवसा हे प्रदर्शन इथं भरलं गेलं आहे। खूप नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण हे प्रदर्शन आहे, जरूर भेट द्या। असं नाही आहे की फक्त शेतकऱ्यांसाठी आहे, सर्वसामान्य लोक येऊन ह्याचा आनंद घेऊ शकतात। कारण संध्याकाळच्या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी आहे, आमचे बचत गटांचे खाद्य पदार्थांचे स्टॉल आणि पॅकिंगच्या वेगवेगळ्या वस्तू हे जे पण स्टॉल आहेत, त्यामुळं जरूर सगळ्यांनी याचं भेट द्यावी। आणि गेले 18 वर्ष सातत्याने खासदार धनंजय महाडिक साहेबांच्या माध्यमातून हे प्रदर्शन इथं आयोजन करण्यात येत आहे, त्याचा नक्की आनंद आहे। फक्त शेतकऱ्यांच्यासाठी नव्हेच तर महिला बचत गटांना देखील यामध्ये संधी देण्यात येत असते आणि प्रामुख्यानं फ्रीमध्ये स्टॉल या ठिकाणी मांडलेले आहेत। काय सांगाल, महिला सबलीकरणाचं काम या माध्यमातून केलं जातं? हो, महिला सबलीकरण ही काळाची गरज आहे हे ओळखूनच जेव्हा पहिल्यांदा भीमा कृषी प्रदर्शनचं आयोजन केलं तेव्हा अगदी मोजके 50 महिलांना आम्ही स्टॉल दिलं, पण आज जवळजवळ 200 महिला बचत गट या प्रदर्शनात येतात। आवर्जून आमच्या ऑफिसला भेट देऊन प्रदर्शन केव्हा आहे याची माहिती घेतात आणि त्यांच्यात पण तेवढाच उल्हास असतो किंवा त्यांच्यात मी म्हणेन ते 4 दिवसात जे काय त्यांच्या वस्तूचं विक्री ते करतात त्याच्या माध्यमातून एक वेगळी ऊर्जा त्यांना मिळते आणि त्यांच्या संसाराला आम्ही थोडा बहुत हातभार लावू शकतो। त्यांचं स्वप्नपूर्तीसाठी आम्ही काहीतरी त्यांना मार्गदर्शन करून त्यांना हे स्टॉलच्या माध्यमातून एक चांगला व्यवसाय करण्यासाठी जे उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच्यामुळं नक्कीच महिलांचे अर्थार्जन फार महत्वाचं आहे, या दृष्टिकोनातून मी काम करतो। महाडिक कुटुंबे मगाशीच उल्लेख झाला की महाडिक कुटुंबे फक्त राजकारणापुरतं मर्यादित नाहीत, तर समाजकारणात देखील आहे, लोकांच्यासाठी काम करताय आणि त्यासाठीच प्रामुख्याने कृषी प्रदर्शन भरवलं जातं। याकडे कसं पाहताय? नाही, कृषी प्रदर्शन नुसतं नाही पण अनेक उपक्रम आज पूर्ण जिल्ह्यात आम्ही घेतो। खासदार महोत्सव अंतर्गत वेगवेगळे खेळांचं आम्ही मुलांना त्याचा लाभ व्हावा, त्यांच्या खेळाला ह्याच्यासाठी खेलो इंडियाच्या माध्यमातून त्यांना उभारी मिळाली यासाठी पण आमचे प्रयत्न आहेत। भीमा फेस्टिवल सारखा प्रकल्प ज्याच्यातनं सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही घेऊ शकतो आणि भागीरथी महिला संस्था गेले 15 वर्ष पण सातत्याने महिलांना प्रशिक्षण, महिलांचं आरोग्य या सगळ्या बाबतीत चांगलं काम करते। त्यामुळं आमच्या कामात सातत्य आहे आणि समाजाप्रती एक सहनशीलता, सहानुभूती आहे। त्याच्यामुळं त्यांच्या गरजा ओळखून मला वाटतं आम्ही ह्या उपक्रमात सातत्य ठेवलेलं आहे। म्हणजे भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून फक्त महिलांना आर्थिक चालना देणे नाही तर विविध प्रशिक्षण देखील दिले जातात, त्यांना सुसंरक्षणाचे धडे दिले जातात, महिलांनी सक्षम कसं व्हावं हे देखील त्यांना सांगितलं जातं। हो, म्हणजे 15 वर्ष म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली 50 महिलांपासून आमची सुरुवात, आज जिल्ह्यात 35,000 महिला बचत गटांचं संघटन आम्ही उभा केलं आहे। नुसतं भागीरथी महिला संस्थेचे 1 दिवसीय प्रशिक्षण नाही, पण ज्या काही सरकारी योजना आहेत त्या या महिलांना त्याचा उपयोग कसा व्हावा, त्याचा लाभ कसा व्हावा हे पण संस्थेच्या माध्यमातून आम्ही करत आलेलो आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण नुसतं म्हणून चालणार नाही की स्त्री पुरुष समानता यायला पाहिजे, ते खरोखर त्यांच्या आयुष्यात त्याचा अवलंब त्या कशा करतात आणि थोडंसं त्यांना धाडशी करणं, तर हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। मग त्यांना प्रशिक्षण, संरक्षण, आरोग्य या सगळ्या गोष्टींवर भागीरथी महिला संस्था काम करते। शेवटचा एक प्रश्न, भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांना संधी देण्यातच आलेली आहे, महिलांना काय संदेश? मी महिलांना हेच सांगेन की प्रयत्न करत राहावा, गगन भरारी घ्या। खूप मला वाटतं संधी आहेत समाजात राहत असताना, त्याचा उपयोग करून घ्या। भागीरथी महिला संस्था तर 365 दिवस त्याचं कार्यालय इथं आहे, तर नक्की तुम्ही भेट द्या, सगळ्याची माहिती घ्या
आणि पुढे जाऊन आम्ही भागीरथी नागरिक सहकारी पतसंस्थेच्या वतीने पण महिला बचत गटांना, सर्वसामान्य नागरिकांना अर्थार्जनच्या माध्यमातून एक व्यवसाय उभा करायसाठी सुद्धा आम्ही मदत करतो. त्याच्यामुळं खूप महत्त्वाचं आहे की समाजात काय चालू आहे. आज इतका आधुनिक पद्धतीने जग बदलत चाललेलं आहे, त्यामुळे महिलांनी जरूर त्याचा अवलंब करून स्वतःच्यात बदल घडवून आणावा आणि जे काय त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे त्याचा अवलंब करून स्वतःचं आयुष्य जगण्याच्या दृष्टिकोनातनं पण स्त्रीला मी बघितलंय की पहिलं कुटुंबाला प्राधान्य दिलं जातं. त्याच्यामुळं त्या नेहमीच आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी घर कुटुंबासाठी खूप झटतात. मग हे असं एक माध्यम आहे की ह्या सगळ्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, ज्या संधी आहेत ते महिलांपर्यंत पोहोचवणं संस्थेच्या माध्यमातून आणि ते करत आलेलो आहे, ह्याचा आनंद आहे. त्यामुळे महिलांना खूप मनापासून सगळ्या गोष्टींसाठी शुभेच्छा आहे. धन्यवाद. तर या होत्या अरुंधती धनंजय महाडे. भीमा कृषी प्रदर्शनामध्ये 100हून अधिक महिला बचत गटांचे स्टॉल मांडण्यात आलेले आहेत आणि या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी काम केलं जात आहे. महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जात आहे आणि महिला सक्षमीकरणाची ही चळवळ अविरतपणे सुरू ठेवण्याचा विश्वास देखील अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केलेला आहे. सकलमसाठी समर्थ पवारसह इक्बाल रेटरेकर.